ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण अध्यात्माबद्दल एक अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट समजून घेणार आहोत. ती कन्सेप्ट म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्न्स. गाईज, सायकोलॉजिकल पॅटर्न या कन्सेप्टला अध्यात्मामध्ये इतकं महत्त्व आहे की ही संकल्पना, ही कन्सेप्ट समजून घेतल्याशिवाय एखाद्याला अध्यात्म समजूच शकत नाही किंवा अध्यात्म समजलंय असा त्याने दावा करू नये. कारण अध्यात्मामध्ये आपण ज्या साधना करतो, ज्या उपासना करतो, ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, त्या काम कशावर करत असतात? तर त्या या सायकोलॉजिकल पॅटर्न्सवरच काम करत असतात. या सायकोलॉजिकल पॅटर्न संबंधीच आपल्याला काहीतरी अचीव करायचं असल्यामुळेच आपण साधना करत असतो, उपासना करत असतो. जसं की मेडिटेशन करतो, नामस्मरण करतो, कुठलं तरी प्राणायाम करतो. अध्यात्मामध्ये जे काही घडतं ते सगळं या सायकोलॉजिकल पॅटर्नशी संबंधितच घडत असतं आणि त्यामुळे अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सायकोलॉजिकल पॅटर्न ही संकल्पना समजून घेणं गरजेचं असतं. आता सायकोलॉजिकल पॅटर्न्स म्हणजे काय? तर माणसाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी घर करून राहिलेल्या असतात, माणसाने जी मतं बनवलेली असतात, माणसाच्या जे मान्यता असतात, जे विश्वास असतात, जे बिलीफ असतात, जे सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेले असतात, त्यालाच सायकोलॉजिकल पॅटर्न असं म्हणलं जातं. याचं एक उदाहरण पाहूयात. हा सगळा विषय थोडासा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे आपण अनेक उदाहरणांच्या माध्यमातून हा विषय समजून घेणार आहोत. तर आता या सायकोलॉजिकल पॅटर्नचं एक उदाहरण पाहूयात. समजा एक 25-26 वयोगटातला मुलगा आहे जो सध्या लग्नासाठी मुली बघतोय, पण त्याचं इन्कम कमी असल्यामुळे त्याचं लग्न ठरत नाही आहे. कुठलीच मुलगी त्याला लग्नाला हो म्हणत नाही आहे. इतकंच नाही तर त्याच्या भूतकाळामध्ये सुद्धा त्याची काही रिलेशनशिप झालेली आहेत, पण ती रिलेशनशिपसुद्धा लग्नापर्यंत पोहोचू शकली नाहीत कारण त्याचं इन्कम कमी होतं. म्हणजे त्याचं इन्कम कमी असल्यामुळे रिलेशनशिपमध्ये असलेल्या मुलीसुद्धा त्याच्याशी लग्न करायला तयार होत नव्हत्या. आता या सगळ्यावरून तो मुलगा असा ग्रह करून घेतो, त्याचा असा विश्वास निर्माण होतो, त्याचं असं मत डेव्हलप होतं की सगळ्या मुली या पैशाच्या मागे असतात. याला म्हणतात सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होणं. जेव्हा एकच गोष्ट अनेक वेळेला तुमच्यासमोर येते, वेगवेगळ्या घटनांमधून एकच गोष्ट जेव्हा तुमच्यासमोर बऱ्याचदा येते, वारंवार येते, तेव्हा वारंवार घडणाऱ्या घटनांमधून आपलं मत तयार होत असतं, आपली मान्यता तयार होत असते, आपला विश्वास डेव्हलप होत असतो, तेव्हा त्याला सायकोलॉजिकल पॅटर्न असं म्हणतात. जसं आत्ता या मुलाच्या बाबतीमध्ये झालं आहे की अशा अनेक घटनांमधून भूतकाळामध्ये सुद्धा आणि आत्तासुद्धा अनेक घटनांमधून त्याला एकच गोष्ट दिसते की सगळ्या मुली लग्न करायच्या आधी मुलाचं इन्कम किती आहे याचा विचार करतात आणि या अनेकदा घडलेल्या घटनेमधून त्या मुलाने असा ग्रह निर्माण करून घेतला आहे, त्या मुलाचा असा विश्वास निर्माण झाला आहे, त्या मुलाची अशी मान्यता निर्माण झालेली आहे की सगळ्या मुली, सगळ्या स्त्रिया या पैशाच्या मागे असतात. असंच काही मुलींच्या बाबतीमध्ये देखील होतं. जेव्हा एखाद्या मुलीला अनेकदा रिलेशनशिपमध्ये अपयश मिळतं, यश मिळत नाही, अपेक्षित पद्धतीने रिलेशनशिप वर्क होत नाहीत, तेव्हा मग एखाद्या मुलीची अशी मानसिकता तयार होऊ शकते की सब मर्द एक जैसे होते हैं. बरोबर, बऱ्याच मुलींचे किंवा बऱ्याच स्त्रियांची अशी मानसिकता असते की त्यांचं असं मत असतं सगळ्या पुरुषांबद्दल की सगळे पुरुष न सारखेच असतात, असं अनेक स्त्रिया म्हणत असतात. अशी मान्यता, असं मत अनेक मुलींचं असतं, अनेक स्त्रियांचं असतं. यालाच सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणतात. आता या मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा एखाद दुसरी घटना घडल्यानंतर असं मत तयार झालेलं असतं का? नाही. जेव्हा एखादी गोष्ट वारंवार घडते, एखादी घटना वारंवार घडते, जेव्हा एकसारखीच उदाहरणं अनेकदा आपल्यासमोर येतात, तेव्हा त्यावरून आपलं हे मत तयार होत असतं की सब मर्द एक जैसे होते हैं, सगळे पुरुष एकसारखेच असतात. म्हणजे आपण त्या गोष्टीला कॅटेगराईज करतो, आपण ती कॅटेगरी निर्माण करून मोकळे होतो की सगळे पुरुष या विशिष्ट कॅटेगरीतले असतात, सगळ्या स्त्रिया या विशिष्ट कॅटेगरीतल्या असतात, असं आपण आपलं मत निर्माण करत असतो. यालाच सायकोलॉजिकल पॅटर्न असं म्हणत असतात. आता या मान्यता, ही मतं दरवेळेला काही घटनांच्या माध्यमातूनच डेव्हलप होत असतात का? काही घटना घडल्यावरच अशा मान्यता, असे विश्वास हे तयार होत असतात का? तर नाही. सायकोलॉजिकल पॅटर्न्स तयार होण्याचे अनेक मार्ग असतात. त्यापैकी काही मुख्य मार्ग आता इथे समजून घेऊयात. सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या फॅमिलीच्याकडून डेव्हलप केले जात असतात, ज्यालाच आईवडिलांनी मुलांवर केलेले संस्कार असं म्हणतात. आता ते संस्कार म्हणजे कसं वागायचं, कसं बोलायचं ते तर संस्कार आलेच, पण काही महत्त्वाचे सायकोलॉजिकल पॅटर्न देखील असतात. जसं की माझ्या माहितीमध्ये असलेल्या एका फॅमिलीमध्ये मी असं पाहिलेलं आहे की त्या आईवडिलांनी मुलांना सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये
पैसा कमवणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, किंवा चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने, लीगल मार्गाने, नैतिक मार्गाने पैसा कमवताच येत नाही. पैसा हा कायम अनैतिक मार्गाने कमवल्यावरच खूप जास्त कमवता येतो. म्हणजे ही जी सगळी मोठी मोठी पैसे कमवलेली माणसं असतात ती सगळी माणसं अनैतिक मार्गानेच पैसे कमवतात. ही शिकवण त्या घरामध्ये आईवडिलांकडूनच मुलांना देण्यात आली होती. तर काही सायकोलॉजिकल पॅटर्न एज्युकेशन सिस्टीम म्हणजे आपलं शिक्षण याच्याद्वारे सुद्धा तयार होत असतात. जसं की तुमचे मार्क किती आहेत यावर तुम्ही इंटेलिजंट आहात का नाही हे ठरवलं जातं. ही मान्यता आहे, हा विश्वास आहे, हे तुमचं मत आहे, हा तुमचा बिलीफ आहे. यालाच सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणतात. की या शिक्षण व्यवस्थेने सगळ्यांचा सायकोलॉजिकल पॅटर्न हा बनवलेला आहे की तुमचे मार्क किती आहेत यावर अवलंबून आहे की तुम्ही इंटेलिजंट आहात की नाही. तुमचा इंटेलिजन्स तुमच्या मार्कांवर अवलंबून आहे. त्यामुळे जर तुमचे मार्क चांगले नसतील तर ह्याचा अर्थ तुम्ही ढ आहात, तुम्ही इंटेलिजंट नाही आहात, तुम्ही हुशार नाही आहात. हे खरं आहे? खरंच असं असतं? यामध्ये आपण जे काही सायकोलॉजिकल पॅटर्न समजून घेणार आहोत त्या सगळ्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सबद्दल, त्या सगळ्या मान्यतांबद्दल, विश्वासांबद्दल, मतांबद्दल आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की हे खरं आहे? खरंच असं असतं? खरंच सगळ्या स्त्रिया या पैशांच्या मागे असतात? खरंच सगळे पुरुष एकसारखेच असतात? खरंच पैसा कमवणं ही अवघड गोष्ट आहे? खरंच कुमार्गानेच फक्त पैसा कमवता येतो? खरंच तुमचे मार्क कमी असतील तर ह्याचा अर्थ तुम्ही इंटेलिजंट नाही आहेत असं होतं? पण नाही, शिक्षण व्यवस्थेकडून आपल्याला हा सायकोलॉजिकल पॅटर्न तयार केला जातो की तुमचे मार्क दर्शवतं की तुम्ही इंटेलिजंट आहात की नाही. तसंच काही मान्यता अशा असतात ज्या आपल्या संस्कृतीकडून चालत आलेल्या असतात. म्हणजे कसं तर एखादी गोष्ट सगळेजण करतायत म्हणजे ती बरोबरच असणार, किंवा एखादी गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे म्हणजे ती बरोबरच असणार. हा सुद्धा संस्कार झाला, हा सुद्धा सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, ही सुद्धा मान्यता आहे, हे सुद्धा मत आहे. हे सुद्धा एखाद्या व्यक्तीचं मत असू शकतं की नाही एखादी गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे म्हणजे ती गोष्ट बरोबरच असणार. तर काही सायकोलॉजिकल पॅटर्न हे या समाजाकडून देखील बनवण्यात आलेले असतात. असे कुठले सायकोलॉजिकल पॅटर्न असतात तर यश म्हणजे काय याबद्दलची मतं समाजाकडून देखील डेव्हलप होतात. उदाहरणार्थ एक असं उदाहरण जे आपण कायम आजपर्यंत पाहत आलेले आहोत, विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट झाली असेल तर तुम्ही यशस्वी. आपल्याकडे असं असतं की वयाच्या 20व्या वर्षापर्यंत शिक्षण झालेलं असायला हवं, वयाच्या 24व्या-25व्या वर्षापर्यंत अर्निंग सुरू झालेलं असायला हवं, वयाच्या 30-32 पर्यंत लग्न झालेलं असायला हवं, त्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये 2चे 3 किंवा 2चे 4 झालेले असायला हवेत, वयाच्या 60 पर्यंत तुम्ही निवृत्त झालेले असायला हवेत, वयाच्या 65 पर्यंत डायबिटीसहून एखादी गोळी सुरू झालेली असायला हवी. सो विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट झालेली असायला हवी असं आपला हा समाज आपल्याला सांगत असतो आणि त्यानुसार आपण यश किंवा अपयश हे ठरवत असतो. एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट वयामध्ये विशिष्ट झालं असेल तर आपण त्याला यशस्वी मानतो, एक ज्याचं नाही झालं त्याला अयशस्वी मानतो. तर काही ठिकाणी तुम्ही किती पैसा मिळवता यानुसार देखील तुम्ही यशस्वी आहात की अयशस्वी आहात हे ठरवलं जातं. इथे सुद्धा आपण हा प्रश्न विचारायला हवा की खरंच असं आहे? खरंच विशिष्ट वयामध्ये विशिष्ट झालं असेल तर ती व्यक्ती यशस्वी आणि जर का झालं नसेल तर अयशस्वी? खरंच माझ्याकडे खूप जास्त जर का पैसा असेल तर त्यानुसार मी यशस्वी आहे असं आपण कन्सिडर करू शकतो? पण आपल्यावर हे या समाजाकडून देखील झालेले संस्कार असतात. आपल्याला या समाजाकडून दिली गेलेली ही मान्यता असते की यश म्हणजे हे. तर काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स आपले असे असतात जे या मीडियाकडून बनवण्यात आलेले असतात. आता हे मीडिया म्हणजे काय तर मीडियाच्या अंतर्गत इंटरनेट येतं, टेलिव्हिजन येतं, मूव्हीज येतं, वेब सिरीज येतं, बॉलिवूड येतं. याच्या थ्रूसुद्धा आपले काही सायकोलॉजिकल पॅटर्न डेव्हलप करण्यात आलेले असतात. उदाहरणार्थ बॉलिवूडने आपल्यावर केलेला संस्कार तो म्हणजे प्रेम हे पैशापेक्षाही श्रेष्ठ असतं असं बॉलिवूड सांगतं, बरोबर. पण रियालिटी अशी आहे, रियालिटीमध्ये असं आहे की पैशापेक्षाही प्रेम श्रेष्ठ अशी रियालिटी पाहायला मिळते आपल्याला आजूबाजूला. पण नाही, बॉलिवूडने केलेला हा संस्कार आहे किंवा आपण आपलं मत, आपला विश्वास, आपली मान्यता त्या बॉलिवूडमधल्या मूव्हीजवरून बनवलेली आहे.
हे मत आपण बनवलेलं आहे की नाही प्रेम हे पैशापेक्षाही श्रेष्ठ असतं. तर काही सायकोलॉजिकल पॅटर्न असे असतात जे आपल्यावर आपल्या संगतीकडून कोरले जात असतात. संगतीकडून म्हणजे काय, तर आपण कुठल्या प्रकारच्या लोकांच्या संगतीमध्ये आहोत, आपल्या संगतीमध्ये असणारे आपले मित्रमैत्रिणी कुठल्या प्रकारचे आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत, त्यांना कसल्या कसल्या हॅबिट्स आहेत. बरोबर, समजा माझ्या संगतीमध्ये असणाऱ्या माझ्या मित्रांना जर काही व्यसनं असतील तर अशा वेळेला त्यांच्या संगतीमध्ये राहून मला देखील त्या व्यसनांची सवय लागू शकते. म्हणजे कसं, तर ते मित्रमैत्रिणी माझ्या आयुष्यामध्ये यायच्या आधी माझं मत कसं होतं, तर हे करणं चूक आहे, दारू पिणं चूक आहे, स्मोक करणं चूक आहे. पण जेव्हा माझ्या संगतीमधली लोक अशा गोष्टी करत असतात तेव्हा मग माझा हा सायकोलॉजिकल पॅटर्न चेंज होतो. आणि मग आता माझा सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होतो. तो काय तयार होतो, तर आजकाल हे सगळेच करतात, आजकाल हे सगळेच करतात, जी गोष्ट सगळेच करतात त्यात काय चूक आहे. तर काही सायकोलॉजिकल पॅटर्न असे असतात जे कुठल्या तरी घटनांमधून निर्माण झालेले असतात, पण त्या घटना आपण विसरलेलो असतो, पण तो सायकोलॉजिकल पॅटर्न अजूनही अस्तित्वात असतो. उदाहरणार्थ समजा एक कोणीतरी मुलगा आहे, 5-6 वर्षाचा कोणीतरी लहान मुलगा आहे, तो कोणाच्या तरी घरी गेलाय आणि तिकडे गेलेला असताना त्या घरात पाळलेलं कुत्रं त्याच्या अंगावर आलं. कुत्रं अंगावर आल्यामुळे तो घाबरला आणि त्या दिवसापासून त्याला कुत्र्यांची भीती वाटायला सुरुवात झाली. आता होतं असं की मोठं झाल्यानंतर लहानपणची ती घटना तो मुलगा विसरून जातो, पण कुत्र्यांबद्दलची भीती मोठं झाल्यावर देखील त्याच्या मनामध्ये कायम असते. यालाच म्हणतात सायकोलॉजिकल पॅटर्न, ज्याची मूळ घटना आपण विसरलेले असतो, पण सायकोलॉजिकल पॅटर्न अजूनही आपल्या मनामध्ये शाबूत असतो. असे अनेक सायकोलॉजिकल पॅटर्न्स असतात, जे सायकोलॉजिकल पॅटर्न कुठून तयार झाले, कुठल्या घटनांच्यामुळे हे सायकोलॉजिकल पॅटर्न निर्माण झालेत, किंवा आपण कुठे ऐकलं, कोणाकडून शिकलो, कोणी सांगितलं, कुठे पाहिलं, हे आपल्याला काही आठवत नसतं. पण स्टील आपण ती मानसिकता घेऊन चाललेले असतो, आपण ती विचारसरणी कॅरी करत असतो. आपण असे सायकोलॉजिकल पॅटर्न्स, मान्यता, मतं, विश्वास कॅरी करत चाललेले असतो, जे कुठून निर्माण झालेले आहेत आपण विसरलेले असतो. त्याचबरोबर सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्या बाबतीमध्ये अध्यात्म असं म्हणतं की आपण काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स जन्माला येताना सुद्धा घेऊन येत असतो. म्हणजे कसं, तर एकाच घरात जन्माला आलेल्या सख्ख्या भावाभावांची आवड निवड वेगळी वेगळी असू शकते. हे होण्यामागचं कारण काय, याचा अर्थ आवडीनिवडीच्या मागची आपले सायकोलॉजिकल पॅटर्नसुद्धा काहीतरी वेगळे वेगळे आहेत. आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सनुसारच आपल्याला गोष्टी आवडत असतात, किंवा सायकोलॉजिकल पॅटर्ननुसारच आपण काही गोष्टी रिजेक्ट करत असतो. सो एकाच घरात जन्माला आलेल्या सख्ख्या भावांच्या, सख्ख्या बहिणींच्या आवडीनिवडी जर का एकमेकांपासून भिन्न असतील, तर त्या आवडीनिवडींच्या मागचे सायकोलॉजिकल पॅटर्न सुद्धा त्यांचे भिन्न भिन्न आहेत. आणि त्या आवडीनिवडी मोठं झाल्यानंतर दिसतात असं नाही, जन्माला आल्यानंतर इमिजिएटली त्या लहान मुलांच्या आवडीनिवडी आपल्याला समजायला लागतात. एकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, दुसऱ्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. याचा अर्थ जन्माला येताना सुद्धा मनुष्य काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स बरोबर घेऊन जन्माला येत असतो आणि त्यानुसार त्याच्या आवडीनिवडी या डेव्हलप होत असतात, असं अध्यात्म सांगतं. आणि या बाबतीमध्ये अध्यात्म असं देखील सांगतं की मी म्हणजे हे शरीर आहे, हा सुद्धा एक सायकोलॉजिकल पॅटर्न आहे. अध्यात्म असं सांगतं की आपण स्वतःचं स्वरूप म्हणजे कुठलं मानतोय, तर मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे राकेश आहे, माझं नाव राकेश आहे, सो मी कोण आहे, तर मी राकेश आहे, मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे हे मन आहे, मी म्हणजे ही बुद्धी आहे. हे सुद्धा सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत जे आपण जन्माला येताना घेऊन आलेले आहोत, असं अध्यात्म सांगतं. अध्यात्मामध्ये आपल्याला माहिती असेल अध्यात्मामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं किंवा काय मानलं जातं, तर अध्यात्म असं सांगतं की माणसाचं खरं स्वरूप म्हणजे शरीर नसून या शरीराच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक असतो, जो सूक्ष्म घटक आपलं खरं स्वरूप असतं. या सूक्ष्म घटकालाच आत्मा असं म्हणतात. बरोबर. आणि जेव्हा आपल्याला ही गोष्ट अनुभवाने समजते की अरे मी म्हणजे हे शरीर नाही आहे, मी म्हणजे मन नाही आहे, मी म्हणजे नाव नाही आहे, मी म्हणजे एक सूक्ष्म घटक आहे, मी म्हणजे तो आत्मा आहे, हे जेव्हा आपल्याला स्वतःच्या अनुभवाने समजतं तेव्हाच त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. आपण असं म्हणतो ना की अध्यात्माचा मूळ उद्देश काय, तर मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. मग मी कोण आहे हे मला का आठवत नाही आहे, मी स्वतःला हे शरीर का समजतोय, तर मी हे शरीर आहे हा सुद्धा आपला सायकोलॉजिकल पॅटर्न आहे. जसं मी आत्ता मगाशी सांगितलं होतं की या सगळ्या सायकोलॉजिकल पॅटर्नच्या बाबतीमध्ये आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की हे खरे आहेत का सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न, माझी मतं, माझे विश्वास, माझ्या मान्यता या सगळ्या खऱ्या आहेत. नाही, कदाचित मी म्हणजे शरीर आहे ही सुद्धा मान्यता आहे, हा सुद्धा विश्वास आहे, हे सुद्धा आपलं मत आहे.
आणि ते सुद्धा खरं नाही आहे. आपलं खरं स्वरूप काहीतरी वेगळंच आहे आणि ते आपल्याला स्वानुभवाने समजून घ्यायचं आहे. हा अध्यात्माचा उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठीच मनुष्य आध्यात्मिक मार्गावर येत असतो. अध्यात्म असं म्हणतं की हे सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजे स्वतःबद्दल ते सायकोलॉजिकल पॅटर्न, मी शरीर आहे, मी मन आहे, मी नाव आहे, हे सायकोलॉजिकल पॅटर्नसुद्धा मनुष्य जन्माला येतानाच घेऊन येत असतो. आता हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आपल्या आयुष्यावर खूप जास्त इन्फ्लुएन्स देखील करत असतात. म्हणजे कसं तर सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्या नुसारच आपण अपेक्षा करत असतो आणि अध्यात्म असं म्हणतं की अपेक्षांची जेव्हा पूर्तता होत नाही, जेव्हा अपेक्षा भंग होतो, तेव्हा दुःखाची निर्मिती होते. उदाहरण पाहूयात. जसं मी आत्ता सांगितलं की समजा माझी यशाची संकल्पना अशी आहे की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, ही माझी मान्यता आहे, हे माझं मत आहे की नाही विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट झाली असेल तर आपण यशस्वी, नाही तर नाही. सगळ्यांचं होतं की नाही, आपल्या आजूबाजूला सगळ्यांचं विशिष्ट वयामध्ये विशिष्ट होतं. मग आता माझं पण व्हायला हवं, कदाचित यालाच यश असं समजत असतील. आणि जर मी विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट केली नाही तर मला लोक अपयशी समजतील, अशी समजा माझी मान्यता असेल, तर मग आता मी स्वतःकडून अशी अपेक्षा करायला सुरुवात करतो की ओके, माझं सुद्धा विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी. इथपर्यंत ठीक आहे. पण जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर, जर का माझी आयुष्यातली एखादी गोष्ट, माझं एज्युकेशन असेल, माझ्या जॉबचा संबंधी काहीतरी असेल, म्हणजे माझं अर्निंग असेल, किंवा माझं रिलेशनशिपचा विषय असेल, माझं लग्न असेल जे विशिष्ट वयामध्ये नाही झालेलं, मग अशा वेळेला अपेक्षेनुसार न घडल्यामुळे दुःखाची निर्मिती होते. त्याचबरोबर काही वेळेला असं देखील होतं की एका सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार आपण एक अपेक्षा करत असतो आणि दुसऱ्या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार ती अपेक्षा आपली पूर्ण होत नसते. उदाहरणार्थात माझं सायकोलॉजिकल पॅटर्न असं आहे, माझं मत असं आहे की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, पण माझं स्वतःबद्दलचं अजून एक मत असं आहे, माझा अजून एक सायकोलॉजिकल पॅटर्न असा आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याच बाबतीमध्ये यश नाही मिळालेलं, मग या बाबतीमध्ये तरी मला काही यश मिळणार, ज्याला आपण सेल्फ डाऊट असं म्हणतो. म्हणजे एका सायकोलॉजिकल पॅटर्नमुळे मी अपेक्षा करतोय तर माझ्याच दुसऱ्या सायकोलॉजिकल पॅटर्नमुळे ती अपेक्षा पूर्ण होत नाही आहे. अध्यात्म असं म्हणतं की आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या दुःखाला हे सायकोलॉजिकल पॅटर्नच जबाबदार असतात. या सायकोलॉजिकल पॅटर्न्सलाच अध्यात्मामध्ये संस्कार हा शब्द वापरला जातो की आपल्यावर हे सगळे जे संस्कार झालेले आहेत, जे आपण खरे मानून चाललेले आहोत, त्या संस्कारांच्या नुसार आपण अपेक्षा करतोय आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अपेक्षा भंग होतात, तेव्हा मग आपल्याला दुःख व्हायला सुरुवात होते. तेव्हा आपलं मन अशांत होतं, मन अस्थिर होतं. ओके, मग जर आता या सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्यामुळे मला दुःख भोगावं लागत असेल तर मग हे सायकोलॉजिकल पॅटर्न मला खोडून टाकता येतात का? माझ्या मनावर कोरले गेलेले, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेले हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स मला नष्ट करता येऊ शकतात का? इथेच एंटर करतं अध्यात्म, आध्यात्मिक साधना, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, मेडिटेशन, नामस्मरण, कुठलंही प्राणायाम, या सगळ्या गोष्टी अध्यात्मामध्ये काय करतात? या व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस म्हणजेच आपल्या साधना, आपल्या उपासना या सायकोलॉजिकल पॅटर्नवरच काम करत असतात. बरोबर, म्हणजे काय करतात तर जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करतो तेव्हा आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स खोडले जातात, इरेज होतात. आपल्या मनावर जे सायकोलॉजिकल पॅटर्न कोरले गेलेले आहेत, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे सायकोलॉजिकल पॅटर्न घर करून बसलेले आहेत, साठलेले आहेत, ते सगळं स्वच्छ करण्याचं काम साधना करत असते, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असते. आणि म्हणूनच अध्यात्म तुमचं मन शुद्ध करतं असं म्हणलं जातं. आणि जेव्हा तुमचं मन शुद्ध होतं तेव्हा मग तुम्हाला स्वतःची जाणीव होते असं देखील अध्यात्म सांगतं. आता अध्यात्मामध्ये त्यासाठी वेगवेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सुद्धा सांगितलेल्या आहेत. म्हणजे कसं तर अध्यात्माचे 4 मार्ग सांगण्यात येतात: योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. या 4 मार्गांमध्ये निरनिराळ्या साधना असतात आणि त्या निरनिराळ्या साधना जर आपण नियमित करायला सुरुवात केली तर आपले सायकोलॉजिकल पॅटर्न त्याच्यामुळे इरेज होत असतात असं अध्यात्म सांगतं. आणि म्हणून याच संदर्भामध्ये योग मार्गामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की योगश्चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्ती निरोध
म्हणजेच सायकोलॉजिकल पॅटर्न्स खोडण्याचं कामच अध्यात्मामध्ये केलं जातं. स्पष्टपणे सांगितलेलं आहे ऑलरेडी. मी काही माझ्या मनातल्या गोष्टी नवीन सांगतोय असं नाही आहे. हे ऑलरेडी अनेक मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये, जुन्या जुन्या ग्रंथांमध्ये, संस्कृत भाषेमधल्या ग्रंथांमध्ये हा सगळा विषय मांडलेला आहे. गाईज, होतं असं की जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गावर येतो, या 4 आध्यात्मिक मार्गांनुसार साधना करायला सुरुवात करतो आणि त्यानुसार जेव्हा त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला लागतात, तेव्हा मग त्याचा या जगाकडे बघायचा दृष्टिकोनसुद्धा बदलायला सुरुवात होते. आपण या जगाकडे पाहत असताना सुद्धा आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार पाहत असतो. आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसारच आपल्याला या जगाचं आकलनसुद्धा होत असतं. इतकंच नाही तर आपल्याला या जगाचा अनुभव कसा येईल हे देखील या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसारच ठरत असतं. आणि हे सायकोलॉजिकल पॅटर्न जेव्हा नष्ट व्हायला लागतात, म्हणजेच आपल्या मान्यता, आपली मतं, आपले विश्वास हे जेव्हा नष्ट व्हायला लागतात, तेव्हा हे जग देखील आपल्याला वेगळं भासायला सुरुवात होते. या जगाकडे सुद्धा आपण वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात करतो. इतकंच नाही तर आपण या आयुष्याकडेच एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करतो. म्हणजे कसं, तर जसं मी सांगितलं की समजा माझी ही मान्यता आहे की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी. माझी ती मान्यताच जर का आता खोडली गेली, तर एकतर मी इतरांना सुद्धा त्यावरून यशस्वी किंवा अयशस्वी मानणार नाही. ज्या व्यक्तीचं एखाद्या वयामध्ये एखादी गोष्ट नाही झालेली, त्या व्यक्तीला मी अयशस्वी मानणार नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तीचं झालेलं आहे, त्या व्यक्तीला सुद्धा मी विनाकारण यशस्वी का म्हणेन? म्हणजे जी व्यक्ती इतके दिवस मला यशस्वी वाटायची, ती आता यशस्वी वाटेनाशी होते. आणि जी व्यक्ती एवढे दिवस मला अयशस्वी वाटायची, ती अयशस्वी वाटेनाशी होते. इतकंच नाही तर माझं स्वतःबद्दलचं सुद्धा मत बदलायला सुरुवात होते. मी स्वतःला एवढे दिवस अयशस्वी समजायचो का, तर ती माझी स्वतःबद्दलची इमेज बदलायला लागते. किंवा मी इतके दिवस स्वतःला यशस्वी समजायचो का, मग आता मी हे माझ्या लक्षामध्ये येतं की मी कुठल्या कारणावरून स्वतःला यशस्वी समजत होतो? विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट झाली म्हणून. सो मी उगाचच स्वतःला यशस्वी समजत होतो आणि उगाचच इतरांना अयशस्वी समजत होतो. ही सुद्धा आपली मानसिकता मग डेव्हलप व्हायला सुरुवात होते, कारण आपला मूळ सायकोलॉजिकल पॅटर्नच खोडला गेलेला असतो. सो जेव्हा असे अनेक सायकोलॉजिकल पॅटर्न आपले खोडले जायला लागतात, तेव्हा मग या जगाकडे, या दुनियेकडे, या विश्वाकडे, या आयुष्याकडे आपण एका वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करतो. या जगाचं आपल्याला एक वेगळंच आकलन व्हायला सुरुवात होते. आणि मग जेव्हा याहूनही जास्त सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हायला लागतात, तेव्हा मग मनुष्याला वैराग्य यायला लागतं. वैराग्य येतं म्हणजे काय येतं, तर मला हे कुटुंब नको, मला हा पैसा नको, मला सगळ्यांमध्ये राहायची गरज नाही, मला गाडी नको, मला बंगला नको, मला घालायला कपडे पण नको, किंवा मला या समाजामध्ये राहायचीच गरज नाही, आता मला कुठल्याही लोकांशी जोडायची गरज नाही आहे, मला कोणाशी रिलेशनशिप्स तयार करायची आवश्यकता नाही, बायका मुलं पण नको. या लेवलला जेव्हा आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींपासून डिटॅच व्हायला लागतो, आपण ज्याला म्हणतो ना की सगळ्या अपेक्षा आयुष्यातल्या संपलेल्या आहेत, सगळं मोह माया वाटायला लागलेलं आहे, आयुष्यातल्या सगळ्या अपेक्षा संपलेल्या आहेत, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा मग त्या माणसाला वैराग्य येतं. आणि मग अशा वेळेला त्या माणसाला या समाजामध्ये राहायची सुद्धा आवश्यकता वाटत नाही. म्हणजे जसं मी सांगितलं की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, हा सायकोलॉजिकल पॅटर्न जर इरेज झाला, तर आता मला विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट मिळवावी याची आवश्यकता पण वाटत नाही, आपण स्वतःकडून ती अपेक्षा पण करत नाही. बरोबर. तसंच जेव्हा मला काहीच नको, हे सगळं मोहमाया आहे, मला कशाबद्दलच आता अटॅचमेंट जाणवत नाही आहे, या लेवलपर्यंत जेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, तेव्हा मग या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असाव्यात अशी गरजसुद्धा, अशी आवश्यकतासुद्धा वाटेनासं होतं. आणि यालाच वैराग्य येणं असं म्हणलं जातं. आणि मग जेव्हा याहूनही जास्त एक्स्ट्रीम लेवलला सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात, की अगदी मी म्हणजे हे शरीर आहे, हा सायकोलॉजिकल पॅटर्नसुद्धा जेव्हा इरेज होतो, तेव्हा मग आपल्याला आपल्या अंतरंगातल्या त्या सूक्ष्म घटकाचं ज्ञान होतं, जाणीव होते. आपल्याला स्वानुभवाने ही गोष्ट जेव्हा कळते की हे शरीर म्हणजे मी नाही आहे, तर आतमध्ये वसत असलेला सूक्ष्म घटक म्हणजे तो आत्मा, म्हणजे हा ब्रह्म, तो माझं खरं स्वरूप आहे, तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणलं जातं. या अनुभवाला, या अनुभूतीला, स्वतःच्या अनुभवाने स्वतःचं खरं स्वरूप ओळखणं, जेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, जेव्हा सगळे खोटे किंवा चुकीचे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, आणि जेव्हा आपल्याला खरं स्वतःचं स्वरूप समजतं, तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात, असं अध्यात्म सांगतं.
आणि म्हणूनच अध्यात्माला सत्य शोधण्याचा मार्ग असं सुद्धा म्हणलं जातं, की जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर येता तेव्हा असे अनेक सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज झाल्यामुळे तुम्ही सत्य शोधायला सुरुवात करता. तुम्हाला सत्य रिव्हील व्हायला लागतं की काय खरं आहे, काय खोटं आहे, खरंच कोण यशस्वी आहे आणि खरंच कोण अयशस्वी आहे. हे सत्य इतरांबद्दल तर कळतंच, पण स्वतःबद्दल सुद्धा आपल्याला ते सत्य उमगायला सुरुवात होते, समजायला सुरुवात होते. हे एका वेगळ्या ॲनॉलॉजीने समजून घेऊयात. समजा एक 500 रुपयाची नोट आहे. त्या नोटीला विचारलं की तू कोण आहेस, तर ती सांगते की मी 500 रुपयाची नोट आहे. हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं बिहेवियर झालं, बरोबर. पण जेव्हा हा सामान्य माणूस किंवा जेव्हा ती 500 रुपयाची नोट आध्यात्मिक मार्गावर येते तेव्हा मग त्या नोटेवर छापलेलं सगळं खोडलं जातं. आणि नंतर जेव्हा आपण त्या नोटेला विचारतो की तू कोण आहेस, तेव्हा ती म्हणते मी एक कागद आहे, मी नोटबीट नाही आहे, मी एक कागद आहे. कारण आता त्या नोटेवर छापलं गेलेलं सगळं खोडलं गेलेलं असतं. जेव्हा त्या नोटेला कळतं की आपण 500 रुपयाची नोट वगैरे नाही आहोत, ते आपल्यावर बाहेरून छापलं गेलेलं होतं, आपण तर केवळ एक कागद आहोत, हे जेव्हा त्या नोटेला कळतं तेव्हाच त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणलं जातं. एनलाइटनमेंट, सेल्फ रिअलायझेशन, त्यालाच काही ठिकाणी मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात, की तुम्ही आता मुक्त झालेले आहात, तुम्हाला मोक्ष मिळालेला आहे, तुम्हाला आता कुठल्याही गोष्टी अचीव करायची गरज नाही, कारण सायकोलॉजिकल पॅटर्नच नाही आहेत त्यानुसार तुमचे. सायकोलॉजिकल पॅटर्नच नाहीत, काहीही तुम्हाला अचीव करायची गरज नाही, आयुष्य सुंदर आहे, लाईफ जिंगाला, यालाच म्हणतात मुक्ती मिळणं, की सगळ्या डोक्याच्या तापांपासून मुक्ती मिळालेली आहे. आता यामध्ये एक ज्ञानबाची मेख आहे. म्हणजे काय तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात केली असता, म्हणजे मेडिटेशन वगैरे या गोष्टी करायला सुरुवात केली असता आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, पण ते एका विशिष्ट सिक्वेन्समध्ये इरेज होतात. कुठल्या सिक्वेन्समध्ये तर जे सायकोलॉजिकल पॅटर्न सगळ्यात रिसेंट तयार झालेले आहेत ते सगळ्यात आधी खोडले जातात, तर जे सायकोलॉजिकल पॅटर्न खूप आधी तयार झालेले आहेत ते सायकोलॉजिकल पॅटर्न सगळ्यात शेवटी खोडले जात असतात. म्हणजे समजा मी एक 30-32 वर्षाचा कोणीतरी मुलगा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या 25व्या किंवा 26व्या वर्षी काहीतरी घडलं आहे आणि त्याच्यामुळे माझा एक सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झाला असेल. आणि आता जर का मी मेडिटेशन, नामस्मरण, कुठलं तरी प्राणायाम वगैरे या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली, म्हणजेच स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तर सगळ्यात पहिल्यांदा माझा वयाच्या 25व्या-26व्या वर्षी तयार झालेला सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणार. त्याच्यानंतर त्याच्या आधी मी कॉलेजमध्ये असताना काहीतरी झालं असेल तेव्हा कुठला तरी सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झाला असेल तो इरेज होणार. त्यानंतर त्याच्या आधी म्हणजे मी शाळेत असताना काहीतरी कुठून तरी मी काहीतरी शिकलेलो असेल, काहीतरी माझ्यावर संस्कार झालेले असतील ते इरेज होणार. मग मी लहान असताना म्हणजे मी नुकताच जन्माला आल्यानंतर नुकताच चालायला लागलो होतो, इतकं लहान असताना जे सायकोलॉजिकल पॅटर्न डेव्हलप झाले असतील ते इरेज होणार. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी जन्माला येताना जे सायकोलॉजिकल पॅटर्न घेऊन जन्माला येतो ते सायकोलॉजिकल पॅटर्नसुद्धा इरेज होत असतात. आता इथे अध्यात्म असं सांगतं की आपण जन्माला येताना जे सायकोलॉजिकल पॅटर्न्स घेऊन जन्माला येतो ते केव्हा तयार झालेले असतात, कारण त्यामध्ये सुद्धा सगळेच सायकोलॉजिकल पॅटर्न एकाच वेळेला तयार झालेले असतील असं नाही. अध्यात्मामध्ये जन्म मग पुनर्जन्म या गोष्टी मानतात, बरोबर. म्हणजे या जन्माच्या आधी देखील आपले काही जन्म होऊन गेलेले आहेत, तर अध्यात्माचं सांगतं की याच्या आधी होऊन गेलेल्या जन्मांमध्ये तयार झालेले सायकोलॉजिकल पॅटर्न आपण या जन्मामध्ये जन्माला येताना घेऊन येत असतो. या जन्मामध्ये आल्यानंतर आपण डे टू डे लाईफमध्ये जगताना किंवा नवीन नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न या जन्मामध्ये सुद्धा आपले तयार होत असतात, तेच सायकोलॉजिकल पॅटर्न त्यामध्ये ॲड होतात. आणि इथून जाताना म्हणजे हा जन्म संपताना आपण ते सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न परत बरोबर घेऊन जात असतो. म्हणून अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की आपण जे काय म्हणतो की मनुष्य जन्माला येताना काय घेऊन येतो, जाताना काय घेऊन जातो, तर मनुष्य जन्माला येताना सायकोलॉजिकल पॅटर्न्स घेऊन येतो, इथे आल्यावर त्यामध्ये अजून ॲड करतो आणि जाताना सगळंच्या सगळं बरोबर घेऊन पण जात असतो. याचा अर्थ असा होतो की एखादा सायकोलॉजिकल पॅटर्न जेवढा जुना असेल तेवढा तो रिजिड झालेला असतो, तेवढा तो खोलवर कोरला गेलेला असतो आणि त्यामुळे तो खोडायला, तो नष्ट करायला तेवढी जास्त साधना लागते, तेवढं जास्त मेडिटेशन, तेवढं जास्त नामस्मरण, तेवढी जास्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिस लागते इतक्या जुन्या काळातला तयार झालेला सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होण्यासाठी. तर एखादा सायकोलॉजिकल पॅटर्न रिसेंटली तयार झाला असेल, नुकताच तयार झाला असेल, तर तो सॉफ्ट असतो, तो इमिजिएटली सुद्धा इरेज होऊ शकतो, तो नुसतं काउन्सिलिंगने सुद्धा इरेज होऊ शकतो.
कोणीतरी आपल्याला येऊन त्या बाबतीमध्ये थोडंसं जर का समजावलं तर नुसतं समजावण्याने सुद्धा तो सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होऊ शकतो. म्हणजे रिसेंट तयार झालेले सायकोलॉजिकल पॅटर्न हे सॉफ्ट असतात, तर जुने सायकोलॉजिकल पॅटर्न जेवढे जुने असतील तेवढे ते खोलवर कोरले गेलेले असतात. असे सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले जाण्यासाठी, नष्ट होण्यासाठी खूप जास्त साधना देखील करणं गरजेचं असतं. आता या सायकोलॉजिकल पॅटर्नच्या बाबतीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊया. ती म्हणजे हे जे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत ते जसं मी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा रिसेंट तयार झालेले सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले जातात आणि सगळ्यात शेवटी एकदम जुने तयार झालेले सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले जातात, ज्यामध्ये हे शरीर म्हणजे मी आहे वगैरे वगैरे मान्यता असतात. बरोबर. सो हे सायकोलॉजिकल पॅटर्न ज्या सिक्वेन्समध्ये खोडले जातात त्या सिक्वेन्समध्येच या सायकोलॉजिकल पॅटर्नचे 7 सेक्शन्स केले जातात. ओके. ज्या सिक्वेन्समध्ये हे सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले जातात त्या सिक्वेन्समध्येच या सायकोलॉजिकल पॅटर्नचे 7 सेक्शन्स केले जातात आणि या 7 सेक्शन्सनाच 7 चक्र असं म्हणलं जातं. गाईज, कुंडलिनी जागृती हा विषय आपल्याला इथे माहिती असेल, बरोबर. त्यामध्ये 7 चक्र असल्याचा दावा केला जातो. त्यामध्ये मग सगळ्यात पहिल्यांदा मूलाधार चक्र ॲक्टिवेट होतं, बरोबर. आपण जेव्हा साधना करायला सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मूलाधार चक्र ॲक्टिवेट होतं. एक एक चक्र ॲक्टिवेट होत होत सगळ्यात शेवटी मग सहस्त्रार चक्र जे इथे वरती असतं ते सुद्धा ॲक्टिवेट होतं. आणि जेव्हा हे सहस्त्रार चक्र ॲक्टिवेट होतं तेव्हा मग माणसाला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते, आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते. पण याच्या आधी देखील काही व्हिडिओजमध्ये मी हे सांगितलेलं आहे की मानवी शरीरामध्ये असे कुठेही 7 चक्र अस्तित्वात नाही. कुठेही अशी कुंडलिनी सर्पाकृती वेटोळे घालून बसलेली आहे असं नाही, तर हे पूर्णपणे सिम्बॉलिकल आहे. हे सगळे सिम्बॉल्स आहेत. हे 7 चक्र सिम्बॉल्स आहेत. तर हे 7 चक्र कुठल्या गोष्टीचे सिम्बॉल्स आहेत, तर सायकोलॉजिकल पॅटर्नच्याच या 7 सेक्शनचे हे 7 सिम्बॉल्स आहेत. जसं मी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा रिसेंट तयार झालेले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा मूलाधार चक्र ॲक्टिवेट होतं. जसजसं आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत जातात तसतसं आपलं एक एक वरचं चक्र ॲक्टिवेट व्हायला लागतं. आणि जेव्हा मी म्हणजे हे शरीर आहे हे सगळ्यात जुने सायकोलॉजिकल पॅटर्नसुद्धा खोडले जातात तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. म्हणजेच सहस्त्रार चक्र ॲक्टिवेट झालं की त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. हा विषय जर सविस्तर समजून घ्यायचा असेल कुंडलिनीबद्दलचा तर याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवलेला होता. हवं असेल तर त्याची लिंक मी इथे वर देतो. इथे कुंडलिनी जागृतीबद्दलचा माझा व्हिडिओ येईल, बरोबर. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कुंडलिनी जागृती या विषयामधली 7 चक्र असतील किंवा सुषुम्ना नाडी वगैरे या गोष्टी असतील तर हे सगळं सिम्बॉलिकल आहे. आणि हे माझं मत नाही आहे की हे सगळं सिम्बॉलिकल आहे, बरोबर. मी अनेकांची त्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत, त्यांच्या ग्रंथांमधले दाखले दिलेले आहेत त्यामध्ये, बरोबर. म्हणजे अगदी स्वामी विवेकानंद म्हणू नका किंवा रामकृष्ण परमहंस किंवा त्यांच्याही आधीचे हठयोगामधले सुद्धा मी काही त्यामध्ये दाखले देऊन सांगितलेलं आहे की हे बघा यामध्ये लिहिलेलं आहे कुंडलिनी जागृतीमधल्या गोष्टी या सिम्बॉलिकल आहेत. हे सगळे सिम्बॉल्स आहेत. आपल्या खरंच शरीरामध्ये कुठेही अशी 7 चक्र नाही आहेत, बरोबर. सो ही 7 चक्र हे या सायकोलॉजिकल पॅटर्नच्या 7 सेक्शनला रिप्रेझेंट करतात. आणि जसजसं आपण मेडिटेशन करतो, साधना करतो कुठलीही, तसतसे आपलेही चक्र ॲक्टिवेट होतात. म्हणजेच आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होत 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 सगळ्यात शेवटी मी म्हणजे हे शरीर आहे हा सायकोलॉजिकल पॅटर्नसुद्धा इरेज होतो. त्यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हणलं जातं. काही ठिकाणी त्यालाच मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात. थोडक्यात काय तर मी म्हणजे हे शरीर आहे हा सायकोलॉजिकल पॅटर्न किंवा अशा स्वरूपाचे सायकोलॉजिकल पॅटर्न 7व्या लेअरमध्ये येतात. हे जे 7 सेक्शन्स आहेत त्याला सायकोलॉजिकल पॅटर्नचे 7 लेयर्स आहेत असं म्हणलं जातं. आणि सगळ्यात वरचा जो लेअर आहे किंवा सगळ्यात आधीचा, वरचा नाही आतला म्हणूयात, सगळ्यात आतला जो लेअर आहे, सगळ्यात जुना जो लेअर आहे त्यामध्ये सगळ्यात जुने सायकोलॉजिकल पॅटर्न्स येतात. सो मी म्हणजे हे शरीर आहे हा सायकोलॉजिकल पॅटर्न 7व्या लेअरमध्ये येतो, जो लेअर एकदम आतमध्ये. आपली साधना तिथपर्यंत पोचून तो खोडायला बराच वेळ लागतो. तेवढी जास्त साधना करणं गरजेचं आहे, तेवढा काळ आपण साधना करणं गरजेचं असतं. ओके. आता मी आत्ता जसं म्हणालो की मानवी शरीरामध्ये कुठेही 7 चक्र नाहीत. 7 चक्र कुठे आहेत असं सांगितलं जातं तर आपल्या स्पायनल कॉर्डच्या इथे, म्हणजे मागे पाठीच्या मणक्याच्या इथे 7 चक्र आहेत. माकड हाडापासून ते वरती आपल्या डोक्यापर्यंत 7 चक्र आहेत असा दावा केला जातो. पण जर मी असं म्हणतो की तिथे कुठेही 7 चक्र नाही आहेत तर 7 चक्र ज्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सना रिप्रेझेंट करतात ते सायकोलॉजिकल पॅटर्न तरी मानवी शरीरामध्ये कुठे असतात.
जसं मी सुरुवातीपासून म्हणतोय की सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात, पण अध्यात्म असं म्हणतं की मानवी शरीराच्या अंतरंगामध्ये जो सूक्ष्म घटक आहे, जो सूक्ष्म घटक ज्याला आपण आत्मा असं म्हणतो, जो आपलं खरं स्वरूप आहे, तो सूक्ष्म घटक, तो आत्मा, त्या आत्म्यावर हे सायकोलॉजिकल पॅटर्न कोरले जात असतात, छापले जात असतात, इम्प्रिंट होत असतात. आणि म्हणूनच जसं आपल्याला माहिती आहे की अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं जातं की तो आत्मा शाश्वत आहे, तो अमर आहे, बरोबर, त्याचा कधीही नाश होत नाही. नाश या शरीराचा होत असतो, त्या आत्म्याचा कधीही नाश होत नाही, असा दावा अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये केला जातो. तो जो आत्मा आहे, तोच आत्मा मागच्या जन्मामध्ये होता, तोच आत्मा या जन्मामध्ये आहे आणि तोच आत्मा याच्या नंतरच्या जन्मामध्ये असणार आहे. सो तोच आत्मा मागच्या जन्मातून येताना अनेक सायकोलॉजिकल पॅटर्न घेऊन येतो. या जन्मामध्ये त्या आत्म्यावर अजून काही सायकोलॉजिकल पॅटर्न छापले जातात आणि तोच आत्मा त्या सगळ्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सना इथून नंतरच्या जन्मांमध्ये सुद्धा घेऊन जात असतो, कॅरी फॉरवर्ड करत असतो. सो सायकोलॉजिकल पॅटर्न मानवी शरीरामध्ये कुठे असतात, तर असं म्हणतात की हे सायकोलॉजिकल पॅटर्न आत्म्यावर कोरले जात असतात, असा दावा अध्यात्मामध्ये केला जातो. सो गाईज, अध्यात्मामध्ये आत्मा या संकल्पनेला मानलेलं आहे, पण खरं सांगायचं तर आत्माचं अस्तित्व, त्याचं शाश्वत असणं, त्याचं अमरत्व हा नाही म्हणलं तरी विवादास्पद प्रश्न आहे. त्या बाबतीमध्ये वेगळ्या लोकांचे वेगवेगळे दावे आहेत, वेगवेगळी ओपिनियन्स आहेत. अनेक जणांनी त्यावर अभ्यास केलेला आहे. गेली 2000 वर्ष आत्मा खरंच आहे का, हे मनुष्य शोधतोच आहे. आणि जर तो आहे खरंच, तर मग त्याचं स्वरूप काय आहे, तो कुठल्या मटेरियलचा बनलेला आहे, तो असतो कुठे नेमका, मग हे सगळं काय चालू आहे, या सगळ्याची उत्तरं आपल्याला अजूनही नाही मिळालेली. पण थोड्या वेळासाठी जर का आपण असं गृहीत धरलं की नाही आत्मा वगैरे काही नसतं, तरीसुद्धा अध्यात्मामधल्या साधना आपण नाकारू शकत नाही. कारण आत्म्याचं अस्तित्व जरी सिद्ध होत नसलं तरी सायकोलॉजिकल पॅटर्न याचं अस्तित्व तर सिद्ध होतं, बरोबर. न्यूरोसायन्सच्या माध्यमातून सायकोलॉजिकल पॅटर्न ही गोष्ट सिद्ध होते असा काही जण दावा करतात. सो सायकोलॉजिकल पॅटर्न हे तर नष्ट होतात साधना केल्यामुळे, मेडिटेशन, नामस्मरण या सगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केल्यामुळे आपले सायकोलॉजिकल पॅटर्नमध्ये तर बदल निर्माण होतात, ते तर इरेज होतात, आपलं आयुष्य आनंदमयी तर होतं, बरोबर. सो आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते की नाही, आपल्याला आपलं खरं स्वरूप समजतं की नाही, मी कोण आहे याचं उत्तर मिळतं की नाही, हे माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र खरं की आध्यात्मिक मार्गावर आलं असता आपलं आयुष्य आनंदमयी तर होऊ शकतं, कारण आध्यात्मिक साधना या आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्नवरच काम करत असतात, त्याचं रिपेअरिंग करत असतात, आपल्या या मनाला शुद्ध करत असतात, आपल्या चित्तवृत्तींचा निरोध करत असतात, हे मात्र खरं. सो सांगायचा मुद्दा हा की आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर आपलं आयुष्य खरंच छान होतं, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आध्यात्मिक मार्गावर येणं गरजेचं आहे, आध्यात्मिक साधना करणं गरजेचं आहे. गाईज, सायकोलॉजिकल पॅटर्न हा विषय खूप वास्ट सब्जेक्ट आहे, खूप मोठा विषय आहे, तो एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करता येणार नाही. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्न या संकल्पनेची ओळख करून घेतलेली आहेत असं समजूयात. त्याचबरोबर अध्यात्माबद्दल देखील आपले काही सायकोलॉजिकल पॅटर्न असतात, जसं की आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर अध्यात्म आपल्याला चांगला माणूस बनवतं, हा पण एक सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, ही पण आपली मान्यता आहे, हे पण आपलं मत आहे. पण खरंच आध्यात्मिक मार्गावर आल्यावर अध्यात्म आपल्याला चांगला माणूस बनवतं की खरा माणूस बनवतं? अध्यात्म आपल्याला खरा माणूस बनवतं, चांगला माणूस नाही. कारण काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य हे मानवनिर्मित आहे आणि अध्यात्म हे नैसर्गिक गोष्ट आहे. हा विषय सुद्धा जर का तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर यावर देखील एक व्हिडिओ बनवलेला ज्याचं नावच होतं अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत नाही. तो व्हिडिओसुद्धा जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी इथे देतो, तो व्हिडिओसुद्धा पहा. तुम्हाला या विषयात इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. गाईज, आजचा विषय हा नाही म्हणलं तरी थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, त्या बाबतीमध्ये अनेक शंका मनामध्ये उत्पन्न झाल्याची शक्यता आहे. सो त्या सगळ्या शंका तुम्ही हवं तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, या कोर्सची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर आपल्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला हवं असल्यास कोर्सला ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. हा लाईव्ह कोर्स आहे,
इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे, त्यामुळे कोर्समध्ये आपली भेट होईलच. बाकी आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे किंवा अध्यात्म करणं गरजेचं आहे किंवा कुठलीही साधना करणं गरजेचं आहे. सो कुठलीही साधना करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.